हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, दररोज हजारो विद्यार्थी पेपर वाचत असतात. पण एक मोठा प्रश्न आपल्याला कायम असतो की नेमकं काय वाचायचं, काय स्किप करायचं आणि इतका वेळ देऊनही करंट अफेअर्स लक्षात का राहत नाही. जर तुम्हालाही हा प्रॉब्लेम येत असेल तर ही न्यूजपेपर सिरीज तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आज समजून घेणार आहोत पेपर का वाचावा, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या बातम्या टाळायला हव्यात. आज आहे 14 मे. आजच्या आपण न्यूजपेपर अनालिस्टला सुरुवात करूया. आता या ठिकाणी पहिल्या पानावर आपल्याला महत्वाचं असं काही नाहीये, परंतु एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आवर्जून उल्लेख करावी लागेल ते म्हणजे आयात शुल्क वाढीने सोने तस्करी आणि किमती वाढण्याचा धोका हा नुकताच देण्यात आलेला आहे. आता या संदर्भात आपण एडिटोरियल या घटकामध्ये एक खूप सुंदर लेख आलेला आहे. या संदर्भात आपण पुढे जाऊन विशेष माहिती पाहूया. आता आपण दुसऱ्या पानावर आलेलो होतो आणि दुसऱ्या पानावर मी काल सांगितल्याप्रमाणे लोकसत्ता मार्ग यशाचा यामध्ये खूप छान आर्टिकल आलेलं आहे. या आर्टिकलमध्ये त्यांनी स्टार्टअप इंडिया या योजनेविषयी माहिती सांगितलेली आहे. आता त्या संदर्भात आपण वाचूया. स्टार्टअप इंडिया या योजनेला जानेवारी 2026 मध्ये नुकतीच 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी आपल्याला क्लिअर होते की म्हणजेच जानेवारी 2016 मध्ये स्टार्टअप इंडियाची सुरुवात झालेली होती आणि आता नुकतीच त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारून देऊ शकतो. आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता सरकारने कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा मुळातच स्टार्टअप इंडिया ही योजना काय होती हे या आर्टिकलमधून आपल्याला समजणार आहे. तर या योजनेची उद्दिष्ट काय होती, तर देशात नवउद्योगांची संख्या वाढवणं, तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, आधारित व नवकल्पनावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणं, तसेच गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यामध्ये दुवा निर्माण करणं, स्टार्टअपसाठी सुलभ आणि कायदेशीर व प्रशासकीय वातावरण तयार करणं हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. आता एखादी कंपनी ही स्टार्टअप आहे की नाही, तर याच्यासाठी देखील सरकारने काही अटी घातलेल्या होत्या. त्यातील पहिली अट म्हणजे नोंदणी झाल्यापासून 10 वर्षांपेक्षा ती कमी कालावधीचा असावा, वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी असावी, नवकल्पना, उत्पादन किंवा सेवा विकसित करण्यावर भर असावा आणि आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या व्यवसायांचं विभाजन केलेलं नसावं. तर ही या योजनेसाठी काही अटी होत्या आणि यामुळे मिळणारे लाभ कसे आहेत तर ते देखील या आर्टिकलमध्ये खूप छान नमूद केलेले आहेत. त्यातील पहिला लाभ म्हणजे स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना. या योजनेमार्फत म्हणजेच जर एखाद्याला सुरुवातीला स्टार्टअप टाकायचं असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पैशांचा, म्हणजे कर्ज कुठून उपलब्ध होईल. त्यामुळे या सरकारने या योजनेअंतर्गत 20 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कर्ज घेण्याची गरजच पडत नाही. दुसरी महत्वाची सुविधा आहे फंड्स फॉर स्टार्टअप्स. सरकारने जवळपास 10,000 कोटी रुपयांचा एक निधी तयार केलेला आहे आणि हा निधी थेट स्टार्टअप्सला न देता सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ यांकडे नोंदणी झालेल्या असलेल्या व्हेंचर कॅपिटल कंपन्यांना हा दिला जातो आणि यामुळे काय होतं, प्रगती करण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअप्समध्ये या कंपन्या गुंतवणूक करणार. आता त्याची पुढची सुविधा आहे क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर स्टार्टअप्स. या स्टार्टअप्सना म्हणजे या योजनेअंतर्गत स्टार्टअप्सना बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून विनातारण कर्ज देखील मिळवून दिलं जातं. तसेच मुद्रा योजना आपल्याला माहितच आहे, ही देखील परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आहे. मुद्रा योजना आणि इतर बँक कर्ज यामध्ये शिशु, किशोर, तरुण अशा 3 श्रेणींमध्ये कर्ज दिलं जातं. त्याचप्रमाणे कर सवलतीद्वारे होणारी बचत, स्वयंप्रमाणीकरण, पेटंटमध्ये सवलत, सरकारी कंत्राटे आणि शासकीय व खाजगी इन्क्युबेशन सेंटर्स हे देखील या योजनेअंतर्गत दिले जातात. म्हणजे हे खूप छान असे लाभ त्या अंतर्गत आहेत. त्यानंतर पुढं एक दुसरी देखील योजना या ठिकाणी नमूद केलेली आहे, ती म्हणजे अ, अ, भारत हा सध्या जगातील सर्वात मोठा तरुणांचा देश ठरलेला आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना PMVBRY अशा पद्धतीची एक योजना सुरू केलेली. नाव लक्षात घ्या, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना. ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून कार्यान्वित करण्यात आलेली असून तिचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाची ही योजना आहे आणि आपल्याला ही योजना परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाची आहे. आता आगामी काळामध्ये म्हणजे या रविवारी कंबाईनचा मेन्सचा पेपर आहे. तसेच पुढे MPSCची प्रिलिम आहे. त्या पुढच्या आठवड्यामध्ये ग्रुप सीची मेन्स आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रुप बीची प्रिलिम आहे. त्यामुळे हा पुढचा 1 महिना अतिशय परीक्षांचा असणार आहे. या अशा गोष्टी आपल्याला चालू घडामोडीच्या अनुषंगाने माहीत असणं खूप खूप आवश्यक आहे. म्हणजे लक्षात घ्या, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना याची सुरुवात 1 ऑगस्ट 2025 पासून झालेली आहे आणि तिचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे. ही योजना केवळ रोजगार
पुरती मर्यादित नसून त्याच्यामार्फत देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यात येणार आहे. या योजनेची रचना कशी आहे तर प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही प्रोत्साहन देण्यात येईल. प्रथमच औपचारिक क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींना आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजेच एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO यामध्ये नोंदणी करणाऱ्या पात्र युवकांना या योजनेचा थेट लाभ मिळेल आणि ठराविक कालावधीपर्यंत नोकरी टिकवून ठेवल्यास प्रथमच नोकरी करणाऱ्या तरुणांना 2 हप्त्यामध्ये थेट ₹15,000 इतकी प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेचं हे रचना देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि या आर्टिकलमध्ये स्टार्टअप इंडिया आणि ही दुसरी जी योजना आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, या दोन्ही योजना या ठिकाणी आपण आता पाहिलेल्या आहेत. आपण आता पुढच्या आर्टिकलकडे जाऊया. पुढचे बाकीचे आर्टिकल आपण स्किप करत आहोत कारण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पॉलिटिकल न्यूज फार आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने कामाच्या नसतात. तर आपण या ठिकाणी आता पान नंबर आता आपण आलेलो आहोत 4 वर. त्यामध्ये एक लेफ्ट साइडला पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांच्या शुभेच्छा अशा पद्धतीचं एक छोटंसं आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये आपल्याला एकच गोष्ट माहिती पाहिजे, की पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत. तर नुकतीच आपल्याला माहिती आहे पुदुच्चेरीमध्ये निवडणूक झालेली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी NINRC या पक्षाचे संस्थापक रंगास्वामी यांचे पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना शपथ ही पुदुच्चेरीचे राज्यपाल कैलासनाथन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री ठरलेले आहेत रंगास्वामी आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे AINRC. ठीक आहे. त्यानंतर राईट हँड साइडला तामिळनाडू सरकारवरील विश्वासदर्शक ठराव हा नुकताच मंजूर करण्यात आलेला आहे. आपल्याला माहितच आहे की नो कॉन्फिडन्स मोशन अशा पद्धतीचा एक प्रस्ताव संविधानामध्ये असतो आणि यानुसार पार्लिमेंटमध्ये असेल किंवा राज्य विधान परिषदेमध्ये असेल तर कोणतेही नवनियुक्त जे सरकार आहे तर त्यांना आपला सरकारवर एक कॉन्फिडन्स आहे म्हणजे आम्हाला बहुमताचा आकडा गाठता येतो अशा पद्धतीचा विश्वासदर्शक ठराव हा मांडावा लागतो आणि तो आता विश्वासदर्शक ठराव हा तामिळनाडू सरकारने आता मंजूर केलेला आहे. आपल्याला माहिती आहे नुकतेच तामिळनाडूची जे काही इलेक्शन झालं होतं त्यामध्ये तामिळगा वेत्री कळघम म्हणजेच TVK या पक्षाचे जे प्रमुख आहेत सुपरस्टार विजय यांनी या निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करत त्या ठिकाणी आता सरकार स्थापन केलेले आहे. त्यानंतर पुढची यामध्ये महत्त्वाची बातमी म्हणजे भात पिकाच्या आधारभूत किमतीत ₹72 वाढ करण्यात आलेली आहे. आता केंद्र सरकारकडून नुकतेच खरीप हंगामासाठी दर जाहीर झालेले आहे. कृषी या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं आर्टिकल महत्त्वाचा आहे आणि अशा पद्धतीचा प्रश्न हा कृषी या घटकामध्ये विचारला जाऊ शकतो. इव्हन प्रिलिममध्ये देखील विचारला जाऊ शकतो, की कोणकोणत्या पिकांसाठी नुकतेच केंद्र सरकारने आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेली आहे. तर लक्षात घ्या केंद्र सरकारने बुधवारी 2026-27च्या खरीप हंगामासाठी भात पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच MSP मध्ये ₹72 वाढ करून तो आता ₹2,441 प्रति क्विंटल जाहीर केलेले आहे. तर आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी डाळी, तेलबिया आणि कापसाच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आलेली आहे. तसेच या पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मान्सूनच्या आगमनाबरोबर सुरू होणाऱ्या पेरणीपूर्वी 14 खरीप पिकांच्या MSPला मंजुरी दिलेली आहे. म्हणजे किती MSPला मंजुरी दिलेली आहे तर 14 MSPला मंजुरी दिलेली आहे. 2026-27च्या खरीप हंगामासाठी म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर या खरीप जो हंगाम आहे या हंगामासाठी धान्याच्या सामान्य व अ श्रेणीतील वाणांची आधारभूत किंमत अनुक्रमे ₹2,441 आणि ₹2,461 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेली आहे. हे देखील आपल्याला आता कृषी या घटकामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच आर्टिकलमध्ये एक छोटंसं तिथं एक न्यूज आहे कोळसा वायूकरण योजनेला प्रोत्साहन. ही नेमकी योजना काय आहे तर कोळशाच्या गॅसिफिकेशन म्हणजेच वायूकरण या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी 37,500 कोटींच्या प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. हे आकडे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक नाहीयेत, परंतु योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचा नेमका फायदा कसा होतो हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. कोळसा वायूकरण योजनेला प्रोत्साहन दिल्यामुळे काय होईल तर स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला गती मिळेल आणि LNG, युरिया व मिथेनॉलच्या आयातीवरील परकीय चलनाचे अवलंबित्व कमी होणार आहे आणि हाच यामागचा उद्देश देखील आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढे भरपूर ॲड्स वगैरे या ठिकाणी आलेले आहेत. आता हे आपण आता संपादकीय पानाकडे आलेलो आहोत. संपादकीय पानामध्ये या ठिकाणी कुतूहल हे जे आर्टिकल आहे हे मी तुम्हाला कालही बोललो होतो, की कुतूहल हे आर्टिकल
म्हणजे लहान मुलांपासून आपण जे काही अभ्यास करतो, त्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे अतिशय उपयुक्त असं आर्टिकल आहे आणि जे बेसिक प्रश्न आहेत, हे या ठिकाणी डिस्कस केले जातात. कालच्या आर्टिकलमध्ये आपण पाहिलं होतं, की दरवर्षी लीप वर्ष का असतं? म्हणजे अशा पद्धतीचं लीप वर्षाची प्रोव्हिजन जी आहे, ती का केली जाते? इव्हन हिंदू चं जे कॅलेंडर असतं, म्हणजे भारतीय कॅलेंडर यामध्ये देखील जो धोंड्याचा महिना किंवा अधिक मास ज्याला म्हटलं जातं, ह्या अधिक मासची योजना का केली जाते? हे खूप बेसिक प्रश्न कालच्या पेपरमध्ये डिस्कस केले होते. तर आज देखील अतिशय सुंदर असं त्यांनी आर्टिकल दिलेलं आहे, की मकर संक्रांत जी आहे, ही त्याच तारखेला का येते? म्हणजे आपल्याला माहिती आहे भारतीय जे सण आहेत, ते सण या सणांची जी तारीख आहे, ही प्रत्येक सणाची तारीख दरवर्षी बदलत असते. म्हणजे आपल्याला माहीत असेल दिवाळी जो आहे, दिवाळी सण हा कधी ऑक्टोबरमध्ये येतो, कधी नोव्हेंबरमध्ये येतो. परंतु मकर संक्रांत हा जो सण आहे, हा तो त्याच तारखेला येतो. आता दरवर्षी त्याच तारखेला येण्याचं कारण काय? तर हे या आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जो मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो, तोच इतर राज्यामध्ये लोहडी, पोंगल, बिहू, खिचडी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो आणि हिंदू सणांमध्ये हा एकच असा सण आहे, की ज्याची तारीख हा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ठरते. इंग्रजी म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर हे सूर्याच्या हालचालीवर आधारित आहे आणि हिंदू आणि इतर काही धर्मांनी स्वीकारलेली कॅलेंडर्स किंवा पंचांग ही चंद्रावर आधारित आहेत. त्यामुळेच अशा पद्धतीचा त्यामध्ये फरक दिसून येतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते असं मानलं जातं. आजमितीस ते मात्र तितकंसं बरोबर नाही. आपल्याला माहिती असं आहे, की सामान्यतः 21 डिसेंबर किंवा काही वर्षी 22 डिसेंबर रोजी हा अयन दिन हा साजरा केला जातो. म्हणजेच ज्या दिवशी बरोबर उत्तरायणाला सुरुवात होते. म्हणजे ज्या दिवशी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र ही देखील असते. तर ही सामान्यतः ते 21 डिसेंबर रोजी साजरी केली जाते आणि सुमारे 1700 वर्षांपूर्वी उत्तरायणादिनीच म्हणजेच सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असे. म्हणजे ज्या दिवशी मकर संक्रांत असते त्याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. त्यामुळे मकर संक्रमण आणि उत्तरायण हे एकाच वेळी घडत असे. तेव्हापासून मकर संक्रमणाला उत्तरायणाची सुरुवात होते हे मानण्याचा प्रघात पडलेला आहे. उत्तरायण दिन आणि मकर संक्रमण या दोन घटनांमध्ये हिंदू पंचांग रूढ झाल्यापासूनच्या काळात सुमारे 24 दिवसांची फारकत झालेली आहे. म्हणूनच 21 डिसेंबर पासून 24 दिवसांनी म्हणजे 14 जानेवारीला मकर संक्रांती येते. 26,500 वर्षानंतर मात्र ती फारकत पुन्हा एकदा शून्यावर येईल. म्हणजेच त्यावेळेस देखील मकर संक्रांत आणि अयन दिन हा एकाच दिवशी असणार आहे. तर हे अतिशय सुंदर असं आर्टिकल या ठिकाणी आता या संपादकीय पानावर आलेलं आहे. त्यानंतर जे पुढचं दुसरं जे पान आहे संपादकीचं, त्यामध्ये एक समर विवेक नावाचं एक आर्टिकल आहे, जे कुरापतीचा चिनी मार्ग या नावाने आहे आणि या आर्टिकलचे लेखक आहेत प्रवीण साहनी, जे ज्येष्ठ संरक्षण तज्ञ आहेत आणि अतिशय उत्तम असं त्यांनी एक आर्टिकल या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला माहीतच आहे, की नुकतेच मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या 4 दिवसांच्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेदरम्यान आपल्या अभियंत्यांनी पाकिस्तान हवाई दलाला प्रत्यक्ष घटनास्थळी तांत्रिक सहाय्य पुरवले होते. या गोष्टीला चीनने अधिकृत दुजोरा दिलेला आहे. कालच्या न्यूजपेपरमध्ये देखील आपण ही बातमी पाहिली होती आणि नुकतीच ऑपरेशन सिंदूरला पण 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि या अॅनिव्हर्सरी म्हणजे जी काही ऑपरेशन सिंदूरचं 1 वर्ष पूर्ती होती, त्याच 1 वर्षपूर्तीच्या वेळी चीनने अशा पद्धतीची ही बातमी रिलीज केलेली आहे. म्हणजे हे कुठेतरी कोणतं तरी एक प्रॉपर ठराव करून म्हणजे आपल्याला याच दिवशी ही माहिती सादर करायची आहे. तर अशा पद्धतीचं कुठेतरी नियोजन करून चीनने ही बातमी प्रसारित केलेली आहे. तर याविषयीच हे आर्टिकल आहे. खूप छान आर्टिकल यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे, की सध्या जो काही चीन खूप जास्त प्रमाणामध्ये पाकिस्तानला मदत करतो आहे आणि यामुळे भारताला सामरिकदृष्ट्या कशा पद्धतीने परिणाम होणार आहे, या पद्धतीचं हे आर्टिकल आहे. आपल्याला लेखी परीक्षांमध्ये जर अशा पद्धतीचा आय-आर म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन या घटकामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीवर भारताला याचा परिणाम कसा भोगावा लागू शकतो, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर यामध्ये जे काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, हे आपल्याला उत्तरामध्ये लिहिण्यास अतिशय कामाच्या ठरणार आहेत. त्यानंतर उजव्या साईडला अजून एक आहे, अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा राजकीय आखाडा. हे अन्वयार्थ या घटकामध्ये हा लेख आलेला आहे. हे देखील आर्टिकल अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये आपल्याला माहीतच आहे, की सीबीआयच्या महासंचालकाची नियुक्तीसाठी ही पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशा त्रिसदस्यीय समिती निर्णय घेते. आपण पॉलिटी या घटकामध्ये ही अशा पद्धतीची माहिती वाचलेलीच असेल, की सीबीआयच्या महासंचालकाची जर नियुक्ती करायची असेल, तर त्यासाठी त्रिसदस्यीय समिती असते. त्यामध्ये त्रिसदस्यीय समितीमध्ये पीएम आपले पंतप्रधान, सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशी त्रिसदस्यीय समिती असते. आणि राज्याचे जे मुख्य सचिव असतात, त्या राज्याच्या मुख्य सचिवांची नियुक्ती ही करण्याचा सर्वाधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो.
परंतु आता झालेलं आहे काय, तर प्रशासकीय नियुक्त म्हणजे आता राजकीय आखाडा असे चित्र दुर्दैवाने निर्माण झालेले आहे. आता हे आर्टिकल या ठिकाणी देण्याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ज्या काही नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये सुमारे 91 लाख नावे ही वगळण्यात आलेली होती आणि जी काही एस-आय-आर मोहीम पार पडली होती त्या अंतर्गत 91 लाख नावे वगळण्यात आलेली होती आणि 27 लाख मतदारांची नावे यादीमध्ये ठेवण्यात आली. पण त्यांच्या मतदानाचा अधिकार मात्र काढून घेण्यात आलेला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त ठरलेल्या या नावांची छाननी करण्याकरता न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. पण मतदार यादीतील घोळ काही निस्तारला नव्हता आणि या वादाचा केंद्रबिंदू अर्थातच राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जे होते ते होते मनोज अगरवाल. आता विषय हा आहे की याच मनोज अगरवाल यांची नियुक्ती आता पश्चिम बंगालने त्यांच्या मुख्य सचिवपदी केलेली आहे. त्यामुळे आता या वादाला तोंड फुटलेलं आहे आणि असं म्हटलं जात आहे की निवडणूक काळात भाजपला केलेल्या मदतीचं फळच त्यांना आता मिळालेलं आहे. अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी आता या आर्टिकलमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता मी जे तुम्हाला म्हटलं की संपादकीय पानावर आयात शुल्क वाढीनंतर सोने, चांदी लवकरच नवीन उच्चांक गाठणार आहे की नाही आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेवर कसा होऊ शकतो हे या आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे. देशातील सोन्या चांदीच्या वाढत्या आयातीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच मूळ सीमा शुल्क हे 5% वरून 10% पर्यंत वाढवताना कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकरही 1% वरून 5% पर्यंत नेलेला आहे. परिणामी एकूण आयात शुल्काचा भार हा 6% वरून थेट 15% पर्यंत पोहोचलेला आहे. सरकारच्या मते या निर्णयामुळे परकीय देशातून होणारी सोने चांदीसारख्या मौल्यवान धातूंची आयात कमी होईल आणि परकीय चलनाचा अपव्यय रोखला जाईल आणि देशाच्या आर्थिक स्थैर्याला बळ मिळेल अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. परंतु खरंच हे साध्य होऊ शकतं का? तर काही अंशी हे बरोबर पण आहे आणि काही अंशी यामध्ये काही लूप होल्स पण आहेत. आता सामान्य ग्राहकांवर या सोने आणि चांदीच्या वाढीचा काय परिणाम होईल? तर विशेषतः आपल्याला माहितीच आहे सणासुदीच्या काळामध्ये आणि लग्नसराईच्या हंगामात भारतीयांमध्ये दागिने खरेदीला मोठे महत्त्व असते आणि अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यामध्ये सोन्याचे दागिने केवळ परंपरा म्हणून नाही तर सामाजिक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. पण आता हे आयात शुल्क वाढल्यामुळे आता याच्यावर नक्कीच फटका निर्माण होणार आहे आणि सामान्य जनतेसोबतच सुवर्ण व्यवसाय करणारे जे काही कर्मचारी असतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाल्याने सुवर्ण व्यवसायावरही निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती ही दीर्घकाळ कायम राहिल्यास त्याचा परिणाम केवळ केवळ ग्राहकांवरच नव्हे तर सुवर्ण उद्योगावर होऊ शकतो. विक्रीतील घट, वाढते भांडवली खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे लहान व्यापाऱ्यांसह कारागिरांना देखील आर्थिक अडचणींचा सामना यामुळे करावा लागू शकतो. आता तज्ञांचा सरकारला काय सल्ला राहिलेला आहे तर जे काही सुवर्ण व्यवसायातील जे काही तज्ञ आहेत यांनी सरकारला काही सल्ला दिलेला आहे. ते म्हणतायत की केवळ आयात शुल्क वाढवून सोन्याची मागणी कमी होईल असा निष्कर्ष वास्तववादी नाही. तर भारतीय समाजात विवाह, सण आणि गुंतवणूक या तिन्ही कारणांसाठी सोन्याची मागणी ही कायम राहणार आहे. म्हणजे ती सोन्याची किमती वाढो किंवा न वाढो. त्यामुळे आयात महाग झाली तरीही ग्राहक पूर्णपणे बाजारातून बाहेर पडणार नाहीत. उलट वाढत्या किमतीमुळे अनधिकृत आयात आणि तस्करीला यामुळे चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर सुवर्ण मुद्रीकरण योजना पुन्हा एकदा प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट या तज्ञांनी दिलेलं आहे. आणि या योजनेअंतर्गत म्हणजे सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत घरांमध्ये पडून असलेले जे काही जुने सोने आहे हे बँकिंग व्यवस्थेमध्ये आणल्यास देशांतर्गत उपलब्धता वाढू शकते आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत देखील मिळते. या योजनेमुळे ग्राहकांनाही चांगल्या व्याजाचा लाभ मिळू शकतो. तसेच बाजारातील तुटवडा हा काही प्रमाणात कमी देखील होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचं अतिशय छान आर्टिकल या ठिकाणी आता नमूद केलेलं आहे आणि आयात शुल्क वाढीनंतर सोने चांदीचा जो काही नवीन उच्चांक गाठणार आहे यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर तसेच सुवर्ण व्यवसायाला काय फटका होऊ शकतो हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय या ठिकाणी उत्तम पद्धतीने नमूद केलेलं आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. संपादकीय झालेलं आहे. त्यानंतर आता पान नंबर 9 वर आपण आलेलो आहोत. या ठिकाणी एक छोटंसं एक आर्टिकल आहे. देशी गाय संशोधन केंद्राला आता नुकतंच अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. एक वन लाइनर फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण आता पुढे स्किप करणार आहोत. कारण बाकी मध्यंतरी ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत ह्या आपल्याला काहीच कामाच्या नसणार आहेत. त्यानंतर आता आपण आर्थिक या घटकामध्ये आलेलो आहोत. आपण कालच्या न्यूज आर्टिकलमध्ये देखील पाहिलं होतं की डॉलर पुढे रुपयाचा एक नीचांक आलेला आहे. आज पुन्हा एकदा डॉलर पुढे रुपया हा घसरलेला आहे. आजचा नवीन नीचांक म्हणजे 95.80 म्हणजे इतका जास्त रीतीने रुपया घसरलेला आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत निरंतर घसरणीतून रुपयाने बुधवारी 95.80 या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीला गाठलेले आहे. त्यासोबतच खनिज तेलाच्या वाढलेल्या
वाढलेल्या किमती आणि पश्चिम आशियातील भूराजकीय चिंता यांचा एकत्रित ताण तसेच परदेशी गुंतवणूकदारांच्या सतत सुरू असणाऱ्या पलायनाने अमेरिकी डॉलरची मागणी कमी न होण्यास भारतीय चलनाला फटका बसत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला की रुपयाच्या घसरणीला मुख्य कारणे काय आहेत, तर हे आपण 3 कारणे या ठिकाणी नमूद करू शकतो. त्यानंतर राईट हँड साइडला आपण एक आर्टिकल आहे, ते म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून सरकारला पुन्हा एकदा भरघोस लाभांशाची शक्यता आहे. आता लाभांश आपल्याला दरवर्षी माहितीच आहे की आर-बी-आय मार्फत सरकारला देण्यात येतो आणि मागील वर्षी खूप मोठ्या प्रमाणात लाभांश दिलेला होता आणि यावर्षी त्याही पेक्षा अधिक लाभांश आर-बी-आय कडून सरकारला मिळेल, अशा पद्धतीचं शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर आता पुढे-पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला काही महत्त्वाचं एक जे पेज आहे, जे परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे करिअर वृत्तांत. आता करिअर वृत्तांतमध्ये काही एक खूप छान आर्टिकल आलेलं आहे. त्या करिअर वृत्तांतमध्ये आपण पर्यावरण या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता हे आर्टिकल डॉक्टर सुशील बारी यांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर सुशील बारी हे अतिशय उत्तम पद्धतीचे शिक्षक आहेत आणि त्यांनी खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडलेले आहे आणि हे स्पर्धा परीक्षांसाठी ते अतिशय तज्ञ असे मानले जातात आणि पर्यावरण या घटकावर या ठिकाणी काही 3 ते 4 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. हे 3 ते 4 प्रश्न आपल्याला तुम्ही वाचून घेणं खूप खूप आवश्यक आहे. कारण खूप छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. यातील एकच प्रश्न मी सुरुवातीचा वाचतो. त्यातील पहिला प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. त्यामध्ये हवामान बदलावरील पॅरिस करारातील कलम 6 ची शाश्वत विकास आणि हवामान बदलावरील जागतिक चर्चामध्ये वारंवार चर्चा केली जाते, अशा पद्धतीचं विधान 1 आहे. त्यानंतर विधान 2 मध्ये नमूद केलेलं आहे, हवामान बदलावरील पॅरिस करारातील कलम 6 कार्बन मार्केटची म्हणजेच कार्बन बाजारपेठची तत्त्वे निश्चित करते, अशा पद्धतीचे विधान आहे. आणि तिसरं विधान आहे, हवामान बदलावरील पॅरिस करारातील कलम 6 देशांना त्यांची हवामान उद्दिष्टे गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतर्देशीय नॉन मार्केट बिगर बाजार धोरणांना प्रोत्साहन देण्याचा मानस ठेवते. तर हे तीनही स्टेटमेंट हे पर्यावरण आधारित आहेत आणि तीनही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. परंतु ऑप्शन बघा, ऑप्शन तिन्ही बरोबर आहेत यावरून उत्तर निघत नाही. हा UPSC प्रिलिमचा प्रश्न आहे. तर त्यातील पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. विधान 2 आणि विधान 3 हे दोन्ही उत्तरे बरोबर असून त्याची दोन्ही विधानं विधान 1चं स्पष्टीकरण देतात, अशा पद्धतीचं या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. तर हे या प्रश्नांना आपण अनुरूप होणं गरजेचं आहे. या प्रश्नांची आयडिया आपल्याला लक्षात आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपली तयारी करायला सोपं जाऊ शकतं. तर खूप छान आर्टिकल आहे, ते तुम्ही नक्की वाचून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर मला वाटतं या ठिकाणी आता या आजच्या पेपरमधल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. एक क्रीडा घटकामध्ये एक छोटीशी न्यूज आहे. प्रशिक्षक पदावरून श्रीजेशची हकालपट्टी. हॉकी इंडियाने नुकतेच भारतीय कुमार हॉकी संघाचे प्रशिक्षक PR श्रीजेश यांची तडकाफडकी हकालपट्टी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, एक कुमार हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण होते, तर PR श्रीजेश हे होते आणि त्यांची आता हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या न्यूज आर्टिकलमधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण आता डिस्कस केलेल्या आहेत. या व्यतिरिक्तही तुम्हाला जर कोणत्या महत्त्वाचं न्यूजपेपरचं ॲनालिसिस हवं असेल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर आम्हाला सांगा आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला जे काही सजेशन्स असतील ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला आवर्जून सांगा किंवा तुम्ही कोणकोणता न्यूजपेपर वाचलेला आहे आणि आजचं कोणतं न्यूज आर्टिकल महत्त्वाचं आहे, हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये डिस्कस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच प्रकारच्या अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.